हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन। आम्ही चाललोय आज हॉटेल गंगाटेकला। माझ्या मिस्टरांकडून मी या हॉटेलबद्दल खूप कौतुक ऐकलं होतं की इथे चिकन वगैरे खूप छान मिळतं म्हणून। तर म्हटलं चला आज टेस्ट वगैरे बघूया इथली। तर आता आम्ही आलोय हॉटेल गंगाटेकला आणि हे हॉटेल मिरज बेळंकी हायवेवरती आहे, बेळंकीमध्ये। आणि हा यांचा पार्किंग एरिया आहे। कुठे आले का आपण? आणि इकडे छोट्या मुलांना खेळण्यासाठी पण प्रशस्त असा जागा आहे। तर अंतराला कसं बसं समजावलं की पहिला आपण जेवण करूया आणि त्याच्यानंतर मग तू खेळायला जा। आणि इकडे यांचं फॅमिली सेक्शन आहे, खूप मोठं फॅमिली सेक्शन आहे, टेबल्स वगैरे खूप मोठे आहेत। आणि त्याचसोबत त्यांचा ॲम्बियन्स पण इथला खूप छान वाटला मला। आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्ही संध्याकाळी यायला हवं होतं, कारण रात्रीच्या वेळेस लाईट्स वगैरे खूप छान असतात असं माझे मिस्टर म्हणत होते। पण अंतरा छोटी असल्यामुळे आम्ही दुपारीच आलो होतो। इतक्यात इकडे आमच्या अंतराच्या हाती हे मेन्यू कार्ड लागलं होतं आणि मेन्यू कार्ड एकदा हातात आलं की आमच्या अंतराचं असं सुरू होत असतं। एवढ्यात आमच्या इकडे पांढरा रस्सा पण आला होता आणि आम्ही सगळ्यांनी पांढरा रस्सा बसून पेत होतो। तेवढ्यातच आमचं ऑर्डर सुद्धा आली। तर आम्ही चिकन मालवणी ऑर्डर केली होती, त्याच्यासोबत हा रस्सा आणि हे चिकनचे 8 पीस आले होते। आणि आम्ही बाकीच्या ठिकाणी गेलो होतो तिथे थोडेसे कमी पीसेस येत होते, पण इथे चांगले क्वांटिटी पण आणि क्वालिटी पण खूप छान आहे यांची। आमचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतलं होतं। तर आमच्या अंतराच इकडे बघा दोन्ही चमच्याने खायचं सुरू आहे। त्याच्यानंतर पप्पाने घेतलेलं थम्सअप पण सोडत नाही, ती कशी करते तरी सुद्धा तिला प्यायचंच आहे। आणि नंतर मग आम्ही सांगितल्याप्रमाणे तिला न्यायलाच लागलं पार्कमध्ये खेळायला। तर चला बघा आता कशी खेळतीये ती। एक एक करत हिला सगळ्या ज्या गोष्टी इथे खेळायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टींवरती बसायचं होतं। तर सगळ्यात पहिला हिला हे बदकं खूप आवडली होती म्हणून ती त्याच्यावरती बसते आणि पप्पांना अशी कामाला लावत होती। उशीर होत होता तरी सुद्धा तिला उठायचंच नव्हतं। मग म्हटलं ठीक आहे थोडा वेळ खेळू दे। आणि त्याच्यानंतर मग तिला त्या जवळ असणाऱ्या एका हत्तीवरती स्प्रिंगच्या बसायचं होतं आणि ह्या हत्तीवरती बसल्यानंतर ती पडता पडता वाचली। मग ती थोडी घाबरली म्हणून त्याच्यावरून तिला उतरवलं आणि नंतर मग ह्या सीसॉवरती बसत होती। असं करत करत तिने प्रत्येक ज्या ज्या गोष्टी त्या आहेत त्या सगळ्या गोष्टीवरती बसून तिचे हौस पूर्ण करून घेत होती ती। मला जेव्हा मिस्टर माझे बोलले की आपण बेळंकीला जाऊया जेवायला वगैरे, तर तेव्हा मला असं वाटलं होतं की बेळंकीमध्ये इतकं मोठं हॉटेल चांगलं असेल की नाही असं मी विचार करत इथे येत होते। पण जेव्हा मी इथली टेस्ट केली सगळं जेवण वगैरे तर मला खूप चांगलं वाटलं। जर तुम्ही इथले आसपास असाल तर एक वेळ नक्की इकडे भेट द्या, खूप छान हॉटेल आहे। आणि तुमच्यापैकी काही लोक जर गेला असाल तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे हॉटेलचं जेवण वगैरे। छोट्या मुलांचं किती मी काय छोटे मी या बघू तू एकटी यायचं आता, स्ट्रॉंग आहेस की नाही? आमची अंतरा तिथून घरी यायला तयारच नव्हती, कारण तिला तिथेच खेळत बसायचं होतं। मग मी तिला सांगितलं की तुला गाडी ड्राईव्ह करायला देतो चल म्हणून। मग त्याच्यानंतर ती तयार झाली आणि आल्या आल्या अशी गाडी तिच्या पप्पांना दमवायला सुरू केलं होतं तिने, म्हणून मी तिला काहीतरी सांगून माझ्याजवळती घेतलं। पण 5-10 मिनिटं ती अशी गाडी फिरवत होती। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलाही लाईक करा। तर आजचा दिवस खूपच छान गेला, आम्ही इथपर्यंत आलो, इतक्याला ते जेवण पण आम्हाला चांगलं मिळालं, त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटलं होतं। तर चला परत भेटूया आपण लवकरच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।